नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रहो, आज आपण अभ्यासणार आहोत एक सुंदरसा लेख. लेखाचं नाव आहे मुकणा मोर. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या सुवर्ण गरुड या पुस्तकामध्ये हा लेख आपल्याला वाचता येईल. माझ्या हातामध्ये सुवर्ण गरुड या पुस्तकाची 4थी आवृत्ती आहे, 2013 मध्ये प्रकाशित झालेली. या आवृत्तीची प्रस्तावना लिहिताना सर या लेखाविषयी लिहितात, पक्षी आणि वन्य प्राणी यांचा जीवन वृत्तांत सांगणाऱ्या कथा मराठीमध्ये लिहिल्या गेलेल्याच नाहीत. वन्यजीवाविषयी जे ज्ञान प्राप्त होतं ते निरीक्षण आणि त्यांच्या जीवनक्रमाविषयी अनुभव घेतल्यामुळे, जंगलातील अहोरात्र वास्तव्य आणि संवेदनाशील मनामुळे मला ते सहज प्राप्त झाले. घोटुलच्या संस्कृतीमध्ये माधवगोंडाला स्थान मिळाले नाही, तसे मोर नाचीच्या रिंगणात मुकण्या मोराला प्रवेश मिळाला नाही. निसर्ग आणि माणूस वेगळा नाही. जे नियम माणसाला तेच नियम इतर प्राणीसृष्टीला लागू पडतात, याचा प्रत्यय मुकणा मोर या कथेमध्ये येतो. चला तर आपण सुरुवात करू या लेखाला. मुकणा मोर. गांधारीच्या जंगलात फिरत असता माधवगोंडाला एका भोई शिंदीच्या झुडपापाशी लांडोर पाठ जमिनीला लावून आणि पाय आभाळाकडे असलेल्या अवस्थेमध्ये दिसली. त्याने तिला हातातल्या काठीने डिवसले. ती मृत अवस्थेत पडली होती. तिला बाजूला सारले. तिच्या अंगाखालीच तिचे घरटे होते. त्यामध्ये 6 अंडी होती. ती वसू बसली असता सापाने तिला दंश केला असावा. ती घरट्यात बसली असतानाच तिचे प्राण निघून गेले. तिच्या पंखाखालील अंडी मात्र सापाला खाता आली नाहीत. त्याने खिशातल्या चाकूने तिच्या छातीजवळचे मांस कापून पाहिले. ते काळे पडले होते. सर्प अतिशय विषारी असावा. माधवने ती अंडी धोत्राच्या सोग्यामध्ये बांधली आणि तो घराकडे परतला. गांधारी गावाच्या एका टोकाला जंगला शेजारच्या एका झोपडीमध्ये तो राही. ती झोपडी देखील त्याने स्वतःच बांधली होती. घरामध्ये त्याची बायको होती. मुलगा कुठेतरी शहरातल्या कारखान्यात नोकरीला होता. मुलाने त्या दोघांना विनंती करून शहरामध्ये त्याच्या बरोबर राहण्यासाठी बोलावले, परंतु माधवला शहरात जाऊन राहायची कल्पनाच आवडली नाही. तो म्हणाला, आम्ही इथे सुखात आहोत. तूच आमची आठवण आली तर अधूनमधून येत जा. या प्रसंगानंतर माधवने कधीही गाव सोडले नाही आणि मुलगाही परत आला नाही. माधवला जंगली पशुपक्ष्यांची पिले पाळण्याचा मोठा शौक होता. मूळचा तो शिकारी. सरकारने गांधारीचे जंगल अभयारण्य म्हणून घोषित केले तेव्हापासून शिकारीवर बंदी आली. माधवला शिकारी वाचून करमेना. त्याने आपले सारे प्रेम जंगली प्राण्यांच्या पिलांवर केंद्रित केले. पूर्वी तो शिकारीच्या निमित्ताने जंगलामध्ये अहोरात्र भटकत असे. आज तो वन्य प्राणी पाहत हिंडीत राही. असे हिंडता हिंडता त्याच्या जीवनक्रमाकडे पाहता पाहता त्या प्राण्यांविषयी त्याला दया वाटू लागली. पूर्वी त्याच्या खांद्याला भरमारची बंदूक अडकवलेली असे. तीक्ष्ण घ्राणेंद्रिय असलेली चितळं, सांबरं, चौशिंगा व भेकर दूरूनच त्याला पाहत दुमटोकीत असत. आता मात्र त्याच्याकडे एकटक पाहत उभी राहत. त्याने काठीला बांधलेल्या घुंगराच्या आवाजाने त्या प्राण्यांचे लक्ष वेधले जाई. पाडसाबरोबर असलेल्या हरिणी त्याला न भिता खाली मान करून गवत कुरतडत असत. पाडस मात्र तोंडामध्ये गवताचा घास घेऊनच माधव वाजवीत असलेल्या घुंगराच्या काठीकडे पाहत असत. माधवला आता त्यांचे वेगळे दर्शन होऊ लागले होते. निर्दयपणे त्याने केलेल्या प्राण्यांच्या शिकारीबद्दल त्याला आता पश्चाताप वाटू लागला. पूर्वी त्याला वाटत असे की देवाने इतकी जनावरे निर्माण केली आहेत ती फक्त शिकारीसाठीच, परंतु आता त्याच्या मनात बदल होत होता. त्याला वाटे हे देवाघरचे सुंदर जीव आहेत. जसा आपणाला जगण्याचा अधिकार आहे ना, तसाच या प्राण्यांनाही आहे. फार वर्षांपूर्वी जंगलाचा एक अधिकारी त्याला भेटला होता. त्याच्या बरोबर वाटाड्या म्हणून गेलं की तो असेच काहीतरी बोलत असायचा. याची आठवण त्याला झाली, परंतु त्यावेळी त्या साहेबाच्या म्हणण्याचा बोध त्याला काही झाला नव्हता. माधवचा निर्बुद्ध स्वभाव पाहून साहेब हसत त्याला उद्देशून कबीराचा एक दोहा म्हणून दाखवित असत. बानी तो इतनी कही जितना बोलू रेत, 84 की जीव को एक न लागी हेत.
आता हे सारं वेळोवेळी सांगणारा साहेब हे जंगल सोडून कायमचा आपल्या गावी निघून गेला होता. त्या साहेबाच्या आठवणीबरोबर त्याला त्या दोह्याचा अर्थही कळू लागला, परंतु किती उशिरा. त्या विचारामध्येच तो घरी आला. घरातील एका कोनाड्यात एक खुडूक कोंबडी करकर आवाज काढीत बसली होती. जमिनीवर एक गोणपाट टाकून त्यावर तणस पसरले. जंगलातून काळजीपूर्वक आणलेली 6 अंडी त्याने अलगद त्या तणसावर ठेवली आणि त्या कोंबडीला त्यावर बसविले. तिने लगेच ती अंडी चोचीने सावरून आपल्या छातीखाली उभेसाठी घेतली. 2च दिवसांनी त्या अंड्यातून मोरांची पिल्लं इवल्याशा चोचीने कवचे फोडून बाहेर आली. चिवचिव करू लागली. त्याने धुरडी उचलली तशी ती कोंबडी त्या पिलांसह बाहेर आली. पिवळसर रंगाची लव असलेल्या पिलांना चिमुकले पंख होते, पाय ढांगुळे होते. ती त्यांना चरावयास अंगणात घेऊन जाई. माधव त्यांना कोदो आणि कुटकी या धान्याचा भरडा खाऊ घाली. तो जंगलातील डोंबर फोडून उधईचे लाडू आणि व पिलांना खाऊ घाली. पिले दिवसेंदिवस मोठी होत होती. लहानपणी त्यातील नर मादी पिलांना ओळखणे जरा अवघड जाते. ती जशी वाढू लागली तशी नराच्या डोक्यावर उंच तुरा आला. तो आपल्या बहिणींपेक्षा दिसायला अंगाने थोराड होता. त्यात 4 माद्या आणि 2 नर होते. ती पिलं जन्मतःच काही गुण शिकून आली होती. संध्याकाळ होताच ती सारी जण झपझप पंख फडफडवीत उंच आढ्यावर जाऊन बसत. कधी ती छपराच्या भिंतीवर जात. ती पिलं आपल्या शरीराला माणसाचा स्पर्श होऊ देत नसे. कोंबडी किती जरी झाले तरी त्यांची दुसरी आई होती. तिला जंगलातल्या मयुरीचे कुठले ज्ञान असणार. एकदा अंगणात ती पिलं चरत होती. इतक्यात काळ्या रंगाचा गांगुर्डा कीटक त्यांच्या समोर आला. त्याला स्पर्श करू नका म्हणून कोंबडीने का काचा आवाज काढून त्यांना धोक्याची सूचना दिली. परंतु एका अवखळ पिलाने त्याला चोचीमध्ये धरून गिळून टाकले. त्याला चोचीने मारता आले नाही, कारण त्या कीटकाचे कवच कठीण होते. म्हणून पिलाने गिळंकृत केले. त्याच्या नरड्याला छिद्र पाडून तो कीटक बाहेर आला. हे जेव्हा माधवच्या लक्षात आले तेव्हा त्याने बारीक सुईदोरा घेऊन छिद्राला 3-4 टाके घातले. थोड्याच दिवसात त्याची जखम बरी होऊन ते बिल्लू इतर भावंडांबरोबर हिंडू फिरू लागले. आता त्या 6 भावंडांतील मोर कोणते आणि लांडोरी कोणत्या याचा फरक स्पष्टपणे दिसू लागला. नरांचा कंठ निळा झाला. त्यांच्या पाठीवरची पिसं निळ्या हिरव्या वर्णाने चमकू लागली. आता ती माधवच्या अंगणात मावेनाशी झाली. स्वाभाविकपणे त्यांना रानाची ओढ लागली. गुरांबरोबर जावे तसे माधव मोरांना जंगलामध्ये चरायला घेऊन जाई. ती इकडे तिकडे स्वतंत्रपणे चरू लागली की तो एखाद्या झाडाच्या सावलीमध्ये बसून राही. परंतु त्याचे सारे लक्ष त्या मोरांकडे असे. मोरांचे कुळ रोज सकाळी जंगलात जात असे. दिवसभर चरून सायंकाळी परत घरी येत असे. कधी त्यांना परतायला उशीर झाला तर माधव जंगलात जाऊन हळी मारी. आवाज ऐकून ती सारी धावत त्याच्या जवळ येत. त्याच्याकडे उंच माना करून पाहत. माधवला वाटे त्यांना धरून कुरवाळावे, छातीशी धरून ठेवावे. म्हणून तो त्यांना धरण्याचा प्रयत्न करू लागला की ती दूर पळून जात असत. रानवारा प्यालेल्या त्या मोर कुळाला त्याचा स्पर्श अजिबात आवडत नसे. खरे म्हणजे त्याने त्यांचा प्राण वाचविला होता. त्याला वाटे अंड्यातच ती मेली असती किंवा सापाने त्यांना गिळून टाकले असते तर. कृतज्ञता ही भावना त्या मोरकुळामध्ये असावी का? नसेल कशी? म्हणूनच तर ती रोज जंगलामध्ये जाऊन परत त्याच्या घरी आश्रयाला येतात. ती त्यांच्या आश्रयदात्याला विसरली नव्हती. पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस. मृग नक्षत्राचा पाऊस पडून गेला होता. जिकडे तिकडे तिचा गंध सुटला. हा वास आला की माधवला घराच्या 4 भिंतीमध्ये बसून राहणे शक्य होत नसे. मोराच्या कळपाबरोबर तोही जंगलामध्ये खूप हिंडे. परंतु एके दिवशी नित्याप्रमाणे ती घरी परतली नाहीत. सतत 3 दिवस माधव रानावनात त्यांना साथ घालून बोलावित होता. रानवारा प्यालेल्या पाखरांना माधवचा विसर पडला. ती परत आली नाहीत. त्याला ती पार विसरली होती. इटिया डोहा काठचे गिधाड पहाडावरील जंगल मोठे सुंदर होते आणि ते पाण्याकाठी असल्यामुळे तर अधिकच मनोहर दिसे. तिथल्या उंच झाडांवर तसेच पहाडाच्या कडे कपारीत गिधाडे घरटी करीत असत. पाऊस थोडा कमी झाला की माधव या पहाडातील जंगलामध्ये भटकत असे.
साहेबाबरोबर या पहाडात तो खूप हिंडला फिरला होता. गिधाडे घरटी करण्याकरिता उंच झाडांची निवड करीत असत. घरटे देखील अवघड जागी असे. फांद्यांवरून तिथे सहजासहजी पोहोचता येत नसे. परंतु माधव एखाद्या वानराप्रमाणे झरझर झाडावर चढे. या दिवसात गिधाडांची घरटी रिकामीच असतात. परंतु या घरट्यातून नाकेर आणि अडई नावाची रानबदके गरोबा करीत. तसेच लांडोर देखील अशा घरट्यांतून अंडी घालत असे. असे साहेबांनी त्याला सांगितल्याचं त्याला आठवले. म्हणून एका झाडावर चढून गिधाडाच्या घरट्यामध्ये तो डोकावला. तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. नाकेर या आयत्या घरट्यामध्ये अंडी घालवून उबवीत होती. त्याची चाहूल लागूनही तिच्यात कसलीही हालचाल दिसली नाही. तेव्हा त्याने ओळखले की ती अंड्यावर वसू बसली असावी. साहेब दरवर्षी नाकेराने घरटे केले काय हे पाहायला सारी गिधाडांची घरटी माधवला तपासायला लावित असत. परंतु त्या काळात कधीही नाकेराचे घरटे त्यांना दिसून आले नव्हते. घरट्यात बसून नाकेराने आपली मान सर्पासारखी वर काढली होती. डोळ्यांची बुबुळं अजिबात हलत नव्हती. तिची ती दृष्टी आभाळाकडे होती. एरवी अशी वसू बसलेली रानबदक त्याला दिसली की त्यांची मान मुरगाळून तो त्यांना मारून टाकी आणि रात्री त्यांच्या रश्याची चव चाखी. परंतु हा विचार आता त्याच्या मनामध्ये अजिबात आला नाही. त्याला साहेबाची आठवण झाली. ते म्हणायचे, माधव, पाखरांची घरटी एखाद्या गुप्तधनासारखी असतात. ती कोणालाही दिसत नाहीत. ज्यांच्या नशिबी असेल त्यालाच ती दिसतात. इतक्यात शेजारच्या झाडावरील घरट्यात कोणा पाखराची फडफड ऐकू आली. त्याने मागे वळून पाहिले तर ती लांडोर होती. ती देखील अंड्यावर बसली असणार. आपण पाळलेली होती त्यापैकी तर नसावी. इतक्यात ती कोक कोक करीत झाडावरून सूर मारीत अलगद जमिनीवर उतरली. ती अंड्यांवर बसली होती हे निश्चित, परंतु जवळ जाऊन खात्री करावी असे त्याला वाटले नाही. त्याला वाटलं त्या लांडोरीने ओळखले असेल का. जंगलातून वाटचाल करीत असता साहेब त्याला शहाणपणाच्या अनेक गोष्टी सांगत असत. असे जंगलातल्या पायवाट्याने चालू लागले की त्या गोष्टींची त्याला आठवण होई. एकदा ते म्हणाले होते, पशुपक्ष्यांवर केलेले उपकार ते कधीही विसरत नाहीत. आणि म्हणूनच त्यांनी त्याला एक जुनी कथा सांगितली होती. ती कथा तो आठवण्याचा प्रयत्न करीत होता. साहेबांनी सांगितले होते, एकदा एक वाटसरू घनदाट अरण्यातून जात असताना त्याला वाटेमध्ये सिंह भेटला. पायामध्ये काटा रुतल्यामुळे त्याचा पाय रक्ताळलेला होता. वाटसरूला त्याची दया आली. त्याने सिंहाचा पंजा हातात धरून तो काटा काढून टाकला. तेव्हा सिंहाने त्याच्याकडे एक वेळ कृतज्ञतेने पाहिलं आणि पुढे चालत पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत तो जंगलामध्ये निघून गेला. अनेक वर्ष लोटली. त्या वाटसरूवर राजाचा रोष झाला आणि त्याला देहदंडाची शिक्षा फरमावली गेली. पूर्वी देहदंडाची शिक्षा द्यावयाची असेल तर त्या आरोपीला क्रूर सिंह असलेल्या खोल खंदकामध्ये लोटून देत असत. त्या वाटसरूला त्या खंदकामध्ये सोडून देण्यात आलं. तोच एक अकराळ विक्राळ सिंह गर्जना करीत त्याच्यावर झपाटला. आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण मोजत वाटसरू सिंहाकडे घाबरून पाहत होता. परंतु सिंहाने त्याच्यावर हल्ला केला नाही. तो जवळ येऊन त्या वाटसरूचे पाय हुंगत होता. त्याच्या मांड्यांना अंग घाशीत होता. तो सिंह होता ज्याच्या पायातील रुतलेला काटा त्या वाटसरूने काढला होता. त्या वाटसरूचा त्याला विसर पडला नव्हता. त्याने केलेल्या उपकाराची आठवण सिंहाने ठेवली होती. माधव विचार करायला लागला. आपण जंगलामध्ये सोडून दिलेलं मोरकुळ आता वयात आले असणार. त्यांना पिलंही झाली असतील. पिलं बरोबर घेऊन एखादी मयुरी आपल्या घरी येईल का. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. त्याच्या स्वप्नात ती मयुरी 6 पिलांना बरोबर घेऊन माधवला भेटायला आली होती. तो झोपेतून जागा झाला. बाहेर दारावर कोणीतरी टकटक आवाज करीत होते. म्हणून त्याने दार उघडले तर ती मयुरी तिच्या पिलांसह त्याला भेटायला आली होती. आपण स्वप्नात तर नाही ना, म्हणून त्याने आपले डोळे पुन्हा पुन्हा चोळले. ते दृश्य मात्र खरे होते. ती पहाटेची वेळ होती. त्याने हाताच्या पंजावर कोदो कुटकीचा भरडा घेऊन तिच्या पुढे केला. मयुरीने हलक्या चोचीने तो टिपला. तशी पिलं ही पुढे आली आणि तो भरडा टिपून टिपून त्यांनी संपविला. अजून अंधार असतानाच ती पिलांसह परत जंगलाकडे परत जाऊ लागली. तसा तोही त्यांना सोडायला परत जंगलापर्यंत गेला.
त्याला पूर्वीच्या दिवसांची आठवण झाली. नंतर ते मोरकुळ झाडा झुडपांमध्ये चरत चरत दूरवर गेले. नंतर दिसेनासे झाले. त्याला वाटे मोर देखील एखाद दिवस भेटायला यायला हवा. तसा एक मोर पहाटेच्या वेळी त्याला त्याच्या अंगणामध्ये चरताना दिसला. परंतु त्याला सुंदर पिसारा नव्हता. त्याच्या निळ्या रंगावरून व डोक्याच्या शेंडीवरून त्याला मोर म्हणायचे एवढंच. तो मुकणा मोर होता. या मोराला पिसारा कधीच येत नाही आणि म्हणूनच त्याला जोडीदारीनही मिळत नाही. पाखरांमध्ये नर सुंदर असतात आणि माणसांमध्ये मादी रूपवान असते. त्याला त्याच्या गावच्या घोटुलची आठवण झाली. खूप वर्षांपूर्वी त्याने आपले गाव सोडले होते. तरुणपणी तो देखील घोटुलमध्ये सहभागी व्हायचा. परंतु माधव शरीराने बुटका होता, बोड्या मिशांचा होता. इतर तरुण उंच पुरे बलदंड होते. माधव शरीरानेही किरकोळच दिसायचा. घोटुलमधल्या आपल्या प्रेयसीला त्याने खास चंदनाची फणी करून तिला भेट दिली होती. परंतु तिने ती फणी त्याला परत केली. असा अनेक जणींकडून अनुभव आल्यानंतर तो काय समजायचे ते समजून गेला. नंतर ते गाव सोडून गांधारीत आला. इथल्या एका गोंड मुलीशी त्याने लग्न केले. त्याचा बा म्हणायचा, अरे माणसात पाखरांसारखं नसतं. पाखरं रूप पाहतात. माणसांजवळ गुण आणि धन हवं. पैसे दिले की तुलाही एखादी चांगली मुलगी मिळेल. तर बाने पैसे देऊन ती मुलगी सून म्हणून घरी आणली होती. तो म्हणायचा, पुन्हा एक ध्यानात ठेव, काळी बायको आपली तर गोरी बायको दुसऱ्याची, असं म्हणून बायकांच्या रूपावर भाळू नकोस. मुकणा मोर एकदा अंगणात आला तो पुन्हा कधी जंगलामध्ये गेलाच नाही. माधव जिथे जिथे जाई तिथे तो त्याच्या पाठीमागे जायचा. रात्री अंगणातल्या झाडावर विसावा घ्यायचा. कडक उन्हाळा संपून पावसाला सुरुवात झाली. एक दिवस मुकणा मोर माधवच्या धोत्राचा सोगा ओढू लागला. तसा माधव त्याच्या मागोमाग गेला. त्याने त्याला पार मनुमियाच्या पठारावरील जंगलात नेले. समोर त्याला मोर नाचीवर 100 ते 150 मोर आणि लांडोरांचा थवा दिसला. मोर नाचीच्या रिंगणात एक सुंदर मोर पिसारा पसरून थै थै नाचत असताना त्याच्या पंखाचा झंकार ऐकू येत होता. 5 ते 6 मयुरी गोंडागोळीत होत्या. त्या साऱ्या जणींशी झालेल्या जवळीकीनंतर त्याने आपले पंख मिटले आणि मयुरीसह रिंगणाच्या बाहेर येऊन जंगलाकडे निघून गेला. मनुमियाच्या पाठीवरल्या मोरनाची विषयी तो ऐकून होताच. साहेब दरवर्षी पावसाच्या सुरुवातीला ही मोरनाची पाहावी म्हणून येत असत. परंतु वेळ कधी जमली नाही. कधी मोरनाचीचा मेळावा संपलेला असे तर कधी मेळावा भरायला अवकाश असे. साहेब निराश होऊन निघून जात. आज ती मोरनाची प्रत्यक्ष माधवला दिसली. साहेब एकदा म्हणाले होते, अरे तुला जर मोरनाची दिसली तर परमेश्वराचं दर्शन झालं असं समज, कारण ते सत्यम शिवम सुंदरम आहे. माधवने हात जोडून नमस्कार केला. मुकण्या मोराने त्याच्या अंगाला चोचीने स्पर्श केल्यावर तो भानावर आला. मुकणा मोरही तो देखावा दुरून पाहत होता, कारण त्या मोरनाचीत त्याला कधीही सहभागी होता येणार नव्हते, कारण त्याला सुंदर पिसारा नव्हता. माधव मोरनाची पाहिल्यावर आनंदात गावाकडे परत निघाला. लवकर जायला हवे होते. पावसाचे दिवस आणि अंधारातून जाणारी वाट तो भरभर चालत होता. मुकणा मोर त्याच्या बरोबरच होता. मित्र हो, मुकणा मोर हा सुंदरसा लेख, ही छानशी कथा इथे संपते. चिदंबल्ली सरांनी लिहिलेल्या शब्दांमधून या अरण्याकडे, यातील सुंदरशा घटनांकडे पाहण्यासाठी एक वेगळी दृष्टी प्राप्त होते, हो ना? बंदीपूर, मधुमलाई, कान्हा केसली आणि जिम कार्बेट या राष्ट्रीय उद्यानातील वास्तव्यामध्ये सायंकाळच्या वेळी सर वनविश्रामगृहाच्या वरांड्यामध्ये वेताच्या खुर्चीमध्ये बसून जंगलांकडे पाहत असायचे. नागझिरा आणि नवेगाव बांध हे तर सरांचा हक्काचं क्षेत्र. सरांनी कितीतरी निसर्गावरची निरीक्षणं या वास्तव्यामध्ये नोंदविली आहेत. सरांनी लिहिलेलं प्रत्येक पुस्तक म्हणजे त्या अरण्यावरचा आलेख आहे. आपल्याला ओळखीचं असणारं जंगल देखील सरांच्या शब्दातून वाचल्याच्या नंतर नवं भासतं.
निसर्गाचं एक सुंदरसं गुपित उघड करणारा हा लेख, ही आजची कथा आपल्याला कशी वाटली हे मला नक्की कळवा. आता मी आपली रजा घेते. आपण लवकरच भेटू एका सुंदर पुस्तकासह किंवा एका छानशा कथेसह. तोपर्यंत आजच्या या कथेवर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.